तर नमस्कार मंडळी, आज ब्लॉग डायरेक्ट गाडीमधून सुरू करतोय. आम्ही आज आहे 22 मे आणि आम्ही निघालोय एका ट्रिपला. आता ती ट्रिप कुठली आहे, कशी होणार आहे, वाव असंच करायचं आहे, मोबाईल असं उत्तानं पाडायचं. तर आम्ही निघालोय एका ट्रिपला. तर ट्रिप कशी आहे, कुठली आहे, आता आम्ही कुठं जातोय. वाजले सकाळचे 6, पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आम्ही निघालोय घरून. आता ट्रिप आमची कशी होणार आहे, काय होणार आहे ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवूच. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आम्ही आज एका ठिकाणी थांबणार आहेत आणि तिथून मग उद्या आमच्या फायनल डेस्टिनेशनवर जाणार आहेत. त्याच्यानंतर त्या ट्रिपमध्ये काय काय मजा मस्ती, कुठले कुठले स्पॉट आहेत, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवू. आणि ते स्पॉट फिरायला कसं जायचं, कुठून कुठं जायचं आणि किती खर्च येणार आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. वाटलं तर पुढच्या वेळेस त्या स्पॉटला आपण एकत्र ट्रिप प्लॅन करू. तुम्ही जर माझ्यासोबत येणार असाल, कोण सगळेच, कोणी काय म्हणजे कोणी येऊ शकतं आपल्यासोबत, आपण म्हणजे ट्रिप प्लॅन करू आपण. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा की लातूरवरून आपण या ठिकाणी ट्रिप कशा प्रकारे प्लॅन करू शकतो, हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. तो चलो. वेलकम टू द अशीव टी प्लाझा and we scanned it and we go ahead. Okay, चलो. तर आपला पहिला टोल नाका पास झालाय. असे किती लागणार आहेत, जवळपास 100 रुपयाचा टोल नाका आहे वाटतं 4 व्हीलरसाठी. असे किती टोल नाके लागणार आहेत पुढं पुढं, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. किती टोल गेला टोटल प्रवासामध्ये, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. किती खर्च येणार आहे ते पण. चलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईनं घरून निघताना सांगितलं आहे की 80च्या पुढं स्पीड जाऊ द्यायचं नाही. आणि ते आपण फॉलो करत आहोत, आतापर्यंत पण फॉलो करत आलो. म्हणजे प्रवास चालू झाल्यापासून पण आपण फॉलो करत आलो. 80च्या वर मी स्पीड घेऊन जातच नाही. आणि त्याच्या पुढं पण आपण पूर्ण प्रवासामध्ये तो एक नियम आपण फॉलो करणार आहोत. जाने में थोड़ी देरी होगी लेकिन हम सेफ जाएंगे, हम अच्छे से जाएंगे, हम सेफ घर को वापस आएंगे. फिर माँ बाप होते हैं, उनको मतलब बच्चों की फिक्र रहती है, तो हम उनको नाराज़ नहीं करेंगे. भले वो हमें देख नहीं रहे हैं, फिर भी हम उनका रूल फॉलो करेंगे. 80 मतलब 80, 80 मतलब 80 ही जाना है, 80 के ऊपर नहीं जाना है. चलो. गावरान बासुंदी 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 बासुंदी. लातूरमधलं उजनी, औसा तालुक्यातलं उजनी हे गाव आहे. इथं स्पेशल बासुंदी मिळते आणि इथल्या बासुंदीची चव अख्ख्या भारतामध्ये पसरलेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. जाणारा प्रत्येक माणूस, या रूटवरून जाणारा प्रत्येक माणूस इथं उजनीमध्ये थांबतोच. आपण का थांबलो नाही? आपण का थांबलो नाही, तर सकाळी सकाळी बासुंदी कसं खाऊ वाटेल. मला खाऊ वाटते. तुम्हाला काही खाऊ वाटते, तुमचा काही विषय नाही. तुम्ही माणूस नाही, त्याच्यामुळे तुमचा काही विषय नाही. मी बाई आहे. हो हो, बाई आहे. तर उजनीची बासुंदी, परत आपल्या लातूरपासून 10-15 किलोमीटरवर असणारा अष्टामोडचा चिवडा, सगळं फेमस आपल्या लातूर जिल्ह्यातले फेमस स्पॉट आहेत. आणि या फेमस स्पॉटवर काही फेमस खाद्यपदार्थ मिळतात. त्या खाद्यपदार्थांचा आस्वाद सगळ्यांनी घेतला पाहिजे, चव चाखली पाहिजे आणि त्या जागेचं महत्त्व तेवढं टिकवून ठेवलं पाहिजे. चलो डॅडा. पाऊले चालती पंढरीची वाट, सुख
सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊली चालती पंढरीची वाट, पाऊली चालती पंढरीची वाट. तुळजापूर या ठिकाणी, तुळजाभवानी मातेच्या पवित्र ठिकाणी आता आपण तुळजापूरच्या बायपासनी सोलापूरकडे वळलोय. तर आता आपण सोलापूरचा रस्ता पकडलेला आहे आणि सोलापूरच्या रस्त्याने निघत असताना आम्हाला हळूहळू पुढं जात असताना अत्यंत आनंद होत आहे आणि या आनंदात आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण सामील करून घेतो. तर चला बघू पुढं काय होतं. वाव, क्या नजारा है. तुळजापूरच्या सुंदर डोंगर, छोटासा डोंगर आहे पण सुंदर आहे. आपण मेन तुळजापूर गावातून गेलो असतो तर छोटासा घाट पण लागला असता आपल्याला, पण आता हा नवीन बायपासचा रस्ता झाला आहे त्यामुळे इकडून काही घाट लागणार नाही. छोटासा डोंगर आणि छान असा निसर्ग आहे. आता थोडासा पाऊस पडल्यानंतर इथं आणखी जास्त हिरवळ फुलल्यानंतर, हिरवं गवत उगवल्यानंतर आणखी छान सुंदर दिसणार आहे. तर 80ची स्पीड लिमिट आहे आपली गाडी पण 80वर आहे, बघू शकता तुम्ही, दाखवू शकता. स्पीड लिमिट पण 80ची, आपली गाडी पण 80वर आहे. नो कॉम्प्रोमाइज इन द स्पीड. मम्मा सेज नो बेटा नो. 80 मीन्स 80. यस ओके चलो. दाल चा राइस खाएंगे. अभी नाश्ते का टाइम हो गया. अभी बजे सुबह के 9 बजे है अभी, तो अभी नाश्ते का टाइम हो गया है. हम सुबह में 4:30 बजे उठे थे, तो अभी 9 बजे है. करीब 4.5 घंटे हो गए हैं हमें उठ के. करीब. तो अभी नाश्ता हमने नहीं किया है, तो हमें नाश्ता करना पड़ेगा. अभी पेट में कौवे काव 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 कर रहे हैं. तो अभी हम कौवा बिरयानी खाए हो क्या? कौवा बिरयानी नहीं खाएंगे, सोलापुरी दालचा राइस खाएंगे. चलो. चलना. आणि आमच्या समोर होता दालचा राईस, एकदम जबरदस्त. आणि त्याच्यानंतर वन ऑफ द माय फेवरेट, पण मी आत्ता जे की सोडलंय पण कधी कधी चालतं, चहा बिस्किट. जबरदस्त लागत होतं, एकदम गरम गरम चहा बिस्किट. आणि त्याच्यानंतर आम्ही या रस्त्यावरून परत निघणारच होतो पुढच्या प्रवासासाठी. त्या अगोदर म्हटलं की थोडंसं मन खुश करून टाकू आणि थोड़ा दिल बहलाने वाली चीज़ हमने देखी. उसके बाद हम जब ट्रिप पे आगे बढ़ने लगे तब हमें छोटा सा घाट लगा आणि घाटातून जात असताना सुंदर असा निसर्ग दिसत होता आणि तो निसर्ग बघत आम्ही पुढं जात होतो. त्याच्या पुढं तिथं आम्हाला पवनचक्की दिसली आणि जस्ट आम्ही खाली घाट उतरल्यानंतर लगेच आम्हाला इथं काही खाद्यपदार्थ दिसले, जे की आम्हाला खायचं हे आम्हाला थोडं नंतर कळालं. म्हणून आम्ही गाडी रिटर्न घेतली आणि तिथं थांबलो. तेव्हा आम्हाला कळालं की इथं नेमकं काय आहे, तर कोकम सरबत. तर मी गाडीच्या खाली उतरलो आणि मस्त असं कोकम सरबत घेतलं. एकदम लाल 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 कोकम सरबत, थोडंसं आंबट, थोडंसं गोड, थोडंसं मसालेदार हे कोकम सरबत होतं. आणि ते कोकम सरबत मी बायकोला पाजण्यासाठी घेऊन आलो. तर बायकोला कोकम सरबत आवडलं सुद्धा, छान होतं कोकम सरबत. आणि त्याच्यानंतर आम्ही हे कोकम सरबत दोघांनी पिलं आणि त्याच्यानंतर आम्ही घेतला भुट्टा. हे भुट्टा एकदम लिंबू मसाला सगळं लावून मस्त झाला होता. तो चलो अभी हम निकलते हैं बेल्ट लगा के. तर बेल्ट लावला आणि पुढच्या प्रवासाला निघालो आणि आम्ही पोहोचलो विट्यामध्ये. जवळ विटा सांगली आम्ही घराजवळ पोहोचणारच होतो. तेवढ्यात आम्हाला रस्त्यामध्ये
घर सापडेल की In नाही 100 meters. याचीच धाकधूक होती, पण आम्हाला जवळपास घर सापडलं आणि आम्ही Make a U-turn, सरप्राइझिंगली then turn left onto घरी Niwari Road. पोहोचणारच होतो. तर हळूहळू आम्ही घरी पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी परत एकदा दुसऱ्या गाडीमध्ये CNG टाकण्यासाठी बाहेर निघालो. त्याचबरोबर थोडीफार शॉपिंगसुद्धा होती. तर घरातले सगळे मेंबर रेडी व्हायला स्टार्ट झाले होते. त्यांनी बोलावलं थोडंसं बाहेर जाऊन येऊ कशाला बोलावलं? आणि त्याच्यानंतर बाहेरूनच जेवण करून यायचा पण प्लॅन होता. तर आम्ही मार्केटमधून काही खरेदी करून आल्यानंतर विट्यामध्ये हॉटेल केसरीला जेवण करायला गेलो आणि हॉटेलला जाईपर्यंत मला माहिती नव्हतं की हॉटेलला जेवायला जायचं आहे म्हणून. पण सगळेजण हॉटेलकडं गाडी घ्यायला सांगितलं आणि हॉटेलमध्ये जेवण खूप छान होतं. स्टार्टर तर एकदम बेस्ट होतं. स्टार्टरमध्ये आम्ही मंचाव सूप आणि आय थिंक पनीर चिली होती आणि अतिशय सुंदर असं जेवण आमचं त्या ठिकाणी झालं. प्युअर व्हेज हॉटेल होतं आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही घरी जाऊन उद्याच्या तयारीला लागलो. तर चला भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही उद्या नवीन कुठं जातो आहे त्या